आपण पाहत आहात सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड। आज 5 फेब्रुवारी 2025 रोजी माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हस्ते मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील एका गावामध्ये जल प्रकल्प म्हणजे पाण्याच्या संदर्भामध्ये जो बीड जिल्हा दुष्काळग्रस्त जो भाग आहे त्या दुष्काळग्रस्त भागाचा विकास करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना जमिनीला पाणी मिळण्यासाठी जे प्रकल्प महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबवले जात आहेत त्या जलसंपदा मंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील यांच्या खात्याच्या मार्फत व तेथील बीड जिल्ह्याचे आष्टी तालुक्यातील जे आमदार आहेत सुरेश धस यांच्या प्रयत्नाने या प्रकल्पाचे म्हणजे जल उपसा केंद्र या प्रकल्पाचे भूमिपूजन माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले। या कार्यक्रमाला पर्यावरण मंत्री पंकजा गोपीनाथ मुंडे, त्याचप्रमाणे तेथील आमदार सोळंके, आमदार क्षीरसागर आणि बीड जिल्ह्यातील सर्वच आमदार आणि त्याचप्रमाणे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेब यांचे त्या बीड जिल्ह्यात निवडून आलेले खासदार बजरंग सोनवणे हे देखील त्या ठिकाणी उपस्थित होते। विशेष म्हणजे पंकजा मुंडे यांचा पराभव करून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांच्या वतीने उभे असलेले बजरंग सोनवणे हे त्या ठिकाणी खासदार म्हणून निवडून आलेले आहेत, तरी ते देखील त्या कार्यक्रमाला उपस्थित होते। त्या कार्यक्रमामध्ये माननीय सुरेश धस यांचं जोरदार भाषण झालं आणि आपणास माहीतच आहे की 2 महिने सुरेश धस मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात जे अमानुष हत्याकांड झालेलं आहे, संतोष देशमुख या सरपंचाची जी हत्या झाली आणि त्या हत्येच्या संदर्भामध्ये माननीय सुरेश धस हे जोरदारपणे या ठिकाणी ते बोलतात आणि त्या घटनेचा ते पाठपुरावा करतात। त्याचप्रमाणे या बीड जिल्ह्यामध्ये किती प्रकारचा भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्या भ्रष्टाचार संदर्भामध्ये देखील सुरेश धस हे सातत्याने या ठिकाणी त्या ठिकाणी बोलतात आणि मोठे त्या ठिकाणी देशमुख हत्याकांडाच्या संदर्भामध्ये बीड जिल्ह्यामध्ये खूप अनेक ठिकाणी मोर्चे निघाले, त्याचं नेतृत्व देखील सुरेश धस यांनी केलेलं आहे। तेव्हा अशा कार्यक्रमामध्ये हा सरकारी कार्यक्रम होता आणि बीड जिल्हा आणि महाराष्ट्रातील उर्वरित दुष्काळग्रस्त भागामध्ये देखील पाणी म्हणजे नद्या जोड प्रकल्प आहे त्याच्या माध्यमातून आणि गोदावरी खोऱ्यातलं पाणी आणि जे पाणी आहे ते दुष्काळग्रस्त भागामध्ये जाण्यासाठी विविध प्रकारच्या योजना आपण आखलेल्या आहेत आणि पुढील 4-5 वर्षामध्ये 10 वर्षामध्ये पूर्ण मराठवाडा हा सुजलाम सुफलाम होईल अशा पद्धतीची माहिती माननीय देवेंद्र फडणवीस यांनी त्या कार्यक्रमामध्ये दिली आणि त्यांच्या संपूर्ण भाषणामध्ये मराठवाड्यामध्ये जो आता त्या ठिकाणी भ्रष्टाचाराचा मुद्दा गाजत आहे आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे जे संतोष देशमुख या सरपंचाची हत्या झालेली आहे, अत्यंत अमानुष पद्धतीने संतोष देशमुख यांना मारले गेलेलं आहे। त्या मारेकऱ्यांना कठोरात कठोर शासन झालं पाहिजे, म्हणजे फाशीच झाली पाहिजे अशा पद्धतीची सर्व नागरिकांची, सर्व समाजाची
आणि सर्व ज्यांना संवेदना आहेत त्या सर्व माणसांची एक मागणी आहे की या आरोपींना फाशी झाली पाहिजे. आणि या संदर्भामध्ये माननीय सरकारने, नवीन सरकार जे आहे फडणवीस साहेबांनी, यांनी 3 प्रकारच्या त्या ठिकाणी समित्या स्थापन केलेल्या आहेत या संदर्भामध्ये चौकशी करण्यासाठी. आणि लवकरात लवकर त्याचा निर्णय येऊन त्या हत्याकांडातील जे गुन्हेगार आहेत त्यांना कठोर शासन होईल अशा प्रकारची आपल्या तमाम जनतेला आशा आहे. तेव्हा त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे छोटं भाषण केलं आणि त्यांच्या भाषणाच्या शेवटी त्यांनी त्या ठिकाणी उल्लेख केला की संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कुठल्याही पद्धतीने अभय मिळणार नाही आणि संतोष देशमुख यांच्या हत्याकांडामध्ये कुणीही असू द्या त्याला सोडलं जाणार नाही व त्याच्यावर कठोर कारवाई होईल अशा पद्धतीचे त्यांच्या भाषणाच्या शेवटी माननीय फडणवीस साहेब बोलले. परंतु या ठिकाणी एक गोष्ट जाणवते की त्याच मराठवाड्यामध्ये परभणी शहरामध्ये जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक होते त्या स्मारकामध्ये संविधान जर ठेवलं होतं लोकांच्या माहितीसाठी संविधान, त्या संविधानाची प्रत कोण्या माथेफिरूने फाडली आणि त्या स्मारकाची नासधूस केली. आणि त्या दरम्यान परभणीमधील आंबेडकरी समाज, इतर समाज देखील मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरला व परभणी बंदचा एक त्या ठिकाणी कार्यक्रम झाला. आणि त्यानंतर जी काही घटना घडली त्यावेळेला पोलिसांनी परभणी शहरातील व इतर आजूबाजूच्या वस्त्यांमध्ये आंबेडकरी तरुणांना त्यांनी अटक केली. आणि अटक करत असतानाच त्यामध्ये एक सोमनाथ सूर्यवंशी नावाचा तरुण देखील होता. हा खूप शिकला सवरलेला आणि घरामध्ये तरुण वयात आलेला हा जो मुलगा सोमनाथ सूर्यवंशी, या सोमनाथ सूर्यवंशीला देखील त्या ठिकाणी अटक करण्यात आली होती. आणि पोलिसांच्या अमानुष मारहाणीमध्ये त्या सोमनाथ सूर्यवंशी याची हत्या झाली अशा पद्धतीने त्यांच्या कुटुंबियांनी तो आरोप केलेला आहे पोलिसांवर. ज्या वेळेला सोमनाथ सूर्यवंशीचे त्यांचा मृत्यू झाला त्यावेळेला हृदयविकाराचा झटका आला असं म्हणून त्या ठिकाणी घोषणा करण्यात आली पोलिसांच्या वतीने. परंतु ज्या वेळेला त्यांचं जे बॉडी आहे ती नातेवाईकांनी पाहिली त्यावेळेला त्याच्या शरीरावर मारहाणीच्या अनेक निशाण्या होत्या. आणि तात्काळ त्या ठिकाणी मग माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेब यांना देखील ही खबर मिळताच माननीय प्रकाश आंबेडकर तात्काळ त्या ठिकाणी गेले. त्यांनी देखील ती परिस्थिती पाहिली व त्यांनी देखील घोषणा केली की सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झालेला आहे, पोलिसांच्या मारहाणीमुळे झालेला आहे. आणि याची कठोर चौकशी करून लवकरात लवकर चौकशी करून याच्यामध्ये कोण पोलीस दोषी आहेत त्यांना कठोर शासन झालं पाहिजे अशा पद्धतीची मागणी माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी केलेली आहे. सोमनाथ सूर्यवंशीची आई धाय मोकलून रडत आहे की माझ्या मुलाला अमानुषपणे मारलेलं आहे, मला न्याय पाहिजे आहे. तेव्हा आणि त्याचे कुटुंबीय देखील अत्यंत दुःखामध्ये आहे आणि सर्व समाज आंबेडकरी समाज दुःखामध्ये आहे. आणि ज्यांना संवेदना आहेत असा कुठलाही माणूस तो या गोष्टीला हळहळ करतो. तेव्हा या ठिकाणी फक्त एकच म्हणावंसे वाटतं की माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मराठवाड्यामध्ये ते पहिल्यांदाच गेले मुख्यमंत्री शपथ घेतल्यानंतर त्यांनी जशी संतोष देशमुख यांच्या हत्येच्या संदर्भामध्ये ते शेवटी 1 मिनिटं बोलले. परंतु त्याच वेळेला त्यांनी माननीय सोमनाथ सूर्यवंशी म्हणजे सोमनाथ सूर्यवंशी देखील जी अमानुष हत्या झालेली आहे त्यांची देखील आठवण काढली असती तर बरं झालं असतं अशा पद्धतीची समस्त आंबेडकरी जनतेची भावना होण्याची शक्यता आहे. तेव्हा या ठिकाणी आपल्याला असं वाटतं की माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी कुठल्याही मारेकरी कुठल्याही जाती धर्माचा असू दे त्याचा सर्वांनी निषेधच केला पाहिजे आणि त्याला कठोर शासन झालं पाहिजे. किंवा ज्याचा मृत्यू झालेला आहे ती व्यक्ती कुठल्याही समाजाची असू द्या कुठल्या जाती धर्माचा असू द्या त्या व्यक्तीला श्रद्धांजली वाहण्यासाठी किंवा त्या व्यक्तीला न्याय मिळण्यासाठी त्या व्यक्तीच्या मारेकऱ्यांना सजा होण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजे आणि सर्वांनीच त्याबद्दल आपल्या भूमिका मांडल्या पाहिजेत. तेव्हा या ठिकाणी असे वाटते की माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जसे संतोष देशमुख यांची आठवण काढली
तशीच सोमनाथ सूर्यवंशी यांची देखील आठवण काढली असती तर बरं झालं असते असे वाटते. तरी कृपया हा व्हिडिओ आपण या व्हिडिओला आपण लाईक करा, सबस्क्राईब करा व आपल्याला आवडल्यास आपण हा व्हिडिओ इतरांना देखील पाठवा. अशा प्रकारची विनंती करून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.